सर आवाज नाही येते. येस, येईल. आले 23 पार्टिसिपंट्स आलेत. 50% फोरम आहे. आपण चालू करून टाकू लेक्चर. वेलकम टू सेकंड सेमिस्टर. तसं तर वेलकम तुमचं झालेलं आहे आधीच, पण तरी पण माझ्यातर्फे वेलकम. कुठला सब्जेक्ट चालू करतोय आपण आज? सगळ्यांचं काही ना काहीतरी कॅश मॅनेजमेंट चालू आहे. संकेतजी पण चालू आहे काहीतरी. संकेतजी जोरात मोजताय, सगळ्यांना दिसतंय. चालू द्या. येस, ओके, व्हेरी गुड. दत्ताजी पण आहेत, वाबळेजी पण आहेत, धुमाळजी पण आहेत. ठीक, कसं काय सेकंड टर्मचं थोडंसं ओव्हरव्ह्यू द्या. सब्जेक्ट चालू करतोच मी आज. सब्जेक्टचं ओव्हरव्ह्यू देतो, कॉस्टिंगचं काय करायचं ते सांगतो. अरे वा, अजयजींनी पण लगेच कॅश काढली समोर. चालतंय. कॉम्पिटिशन चांगली आहे, चालू द्या. एकाच बँकेचे आहे तुम्ही का नाही? दोघं एकाच बँकेचे आहात का? पीडीसीसी आहे सर. हो सर. अरे वा, चालतंय. मग कसली कॉम्पिटिशन, आपल्याकडे. ठीक आहे. एनिवेज, चलो माईक चालू केलाच आहे, तर सांगा जरा काय नाही बंद नका करू. चलो संकेतजी चालू करा माईक. अजयजी माईक चालू करा. कॅश दाखवायला नुसतं माईक नका चालू करू. सांगा मला काय, कसं काय तयारी चाललंय, काय चाललंय. पहिली गोष्ट तर प्रोजेक्टचं काय, किती जणांनी प्रोजेक्ट द्यायचे राहिले? प्रोजेक्ट दिलाय सर. दिवेकर सरकडे दिलाय सर, म्हटलं चेक करू सांगतो. बर, मला पण एक 4 जणांचे आय गेस प्रोजेक्ट आलेले आहेत. जस्ट अ मिनिट, मी लगेचच बघतो. अनिता रोकडे कोण आहे? रोकडे पार्टिसिपंट मला 3 लोकांचे प्रोजेक्ट आले. 3 सर मी पण पाठवलेला आहे देवेकर सरांकडे. बर. हे बघा, तुम्हाला प्रोजेक्ट पाठवलेले जे आहेत तुम्ही आम्हाला, त्याच्यात करेक्शन असतील काही, चेंजेस असतील काही, तर ते लगेचच्या लगेच जसंही वाचतोय आम्ही तसं तुम्हाला सांगतो. तर माझ्याकडे 3 प्रोजेक्ट आलेत, त्यापैकी फक्त एकच प्रोजेक्ट वाचलंय मी, 2 वाचलेले नाहीये. पण एनिवेज मी वाचतो आता जे कमी आहेत ते. आणि चेंजेस असतील काही तर फास्ट तुमच्या लेवलवरती ते चेंजेस करा. आणि प्रत्येक तिघांच्या फॅकल्टीजचे प्रोजेक्ट्स मात्र एक लक्षात ठेवा, रेडी करा. तुम्हाला आता कंटिन्युअसली आम्ही या 3 आठवड्याच्या पिरियड मध्ये तुम्ही कंटिन्युअस आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारे, टच मध्ये असणारे. तर एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की प्रोजेक्टचं काम हे लवकर करून घ्या, सो दॅट नंतर एकदा एक्झाम चालू झाली की मग तुम्ही विचारणार प्रोजेक्ट नाही झाला, मागच्या वेळेस सारखं स्टडी रिपोर्ट नंतर आणून देतो, ते नका करू. सो थँक्यू व्हेरी मच. सो ते नका करू प्लीज. प्रोजेक्ट्स फ्री हँड रेडी ठेवा सगळ्यांनी. नेक्स्ट इज अभ्यासाचं पेपर जो राहणार आहे तो यावेळी सेम 50 मार्क्सचा राहणार आहे. आय गेस मागं सगळ्यांनी सांगितलं पण आहे तुम्हाला 50 मार्क्सचा पेपर असणार आहे. जास्त मार्क्स तुमचे यावेळेस प्रोजेक्ट प्रेझेंटेशनला आहेत. प्रोजेक्ट प्रेझेंटेशन हे प्रॉपर झालं पाहिजे. आणि तुम्ही केलेले प्रोजेक्ट्स आहेत हे आमच्या मागच्या अनुभवावरनं सांगतो की तुम्ही केलेले प्रोजेक्ट्स तुम्ही वाचा. बऱ्याच वेळा आम्ही प्रोजेक्टचं पान उचकटतो, एखादं पान आमच्या समोर येतं, आम्ही विचारतो की सांगा हे असं असं कुठून आलं, हा डेटा काय आहे. तुम्हाला काहीही म्हणजे काहीही माहित नसतं. पार्टिसिपंट्स शांत बसलेले असतात समोर आमच्या पुढे संतासारखे की चालू दे तुमचं प्रवचन, तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही नाही म्हणतो आणि विषय संपतो. असं करायचं नाहीये. प्रोजेक्ट तुमचा कंपल्सरी वाचायचा आहे. तुम्ही काय लिहिलंय आपण हे एकदा गो थ्रू करायचंय. काय लिहिलंय हे स्वतःनी लिहिलं तर 100% लक्षात राहतं की मी कुठल्या ह्याच्यात काय लिहिलेलं आहे.
कॉपी पेस्ट इकडून तिकडून केलं तर मात्र वाचायला लागतं. म्हणून ही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत सगळ्यांसाठी. प्रोजेक्ट स्वतःनी वाचायचा आहे. तुम्हाला आय गेस वैभव सरांनी टाइम टेबल देखील टाकला असेल किंवा पुढचं इंडेक्स पर्सल टाकला असेल की एक्झाम तुमची कधी होणार आहे. येस, एक्झाम कधी होणार आहे. सर 17 ते 21 आहे का एक्झाम? 17 ते 21 आहे का असं नका विचारू प्लीज. आहे ती, पण तुम्ही परत टाइम टेबल चेंज केलं पाठवले ना. सो ज्या डेटला तुमची एक्झाम आहे त्या डेटला त्याच डेटला राहणार आहे. टाइम टेबल कशाचं चेंज केलंय तर टाइम टेबल अच्छा तुम्ही सीपीसीबीचं टाइम टेबल टाकलेलं आहे. नाही टाइम ते साहेब सीपॅकचं टाकलेलं आहे ते 21 आणि 22 सीपॅकची परीक्षा आहे आपले फेब्रुवारी मध्ये होणार आहे असं सांगितलंय, पण अजून डिक्लेअर नाही झाली ना एक्झामची डेट. बरोबर, ठीक आहे, ते काय हरकत नाही त्याचं. बट एनिवेज सो आता सध्याच्या पोझिशनला जी शेड्यूल आहे तेच टाइम टेबल राहणार आहे. कॉस्टिंगच्या संदर्भातले स्पेसिफिकली सांगतो मी. आता मी जो सब्जेक्ट तुम्हाला ह्या पूर्ण 3 आठवड्याच्या काळात जो शिकवणार आहे तो आहे कॉस्टिंग, कॉस्ट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट. तर हा सब्जेक्ट कम्प्लीट टेक्निकल सब्जेक्ट आहे. कम्प्लीट टेक्निकल म्हणजे यामध्ये कॅल्क्युलेशन्स आहेत. तुम्हाला कॉस्ट शीट काय असते, तुम्हाला एखाद्या प्रोडक्टचं कॉस्टिंग कसं करतात, काय काय गोष्टी लक्षात यायला पाहिजे कॉस्टिंग करताना. आता तुम्ही सगळे बँकर आहात, तुम्ही सगळे बिझनेसमॅन नाहीये किंवा तुमचं काय प्रोडक्शन नाहीये, काही नाही. बट कॉस्टिंग मग का शिकायचं, फायनान्शियल मॅनेजमेंट का शिकायचं. तर बेसिकली ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की तुम्हाला एखाद्या प्रॉडक्टची, एखाद्या सर्व्हिसची मूळ किंमत किती, मूळ कॉस्ट किती, त्याला बनवण्यासाठी येणारा खर्च किती हा समजता आला पाहिजे. आता तो का समजता आला पाहिजे तर तुमचं काम काय, तुमचं काम लोन प्रोसेसिंग वगैरे आहे. तुम्हाला पुढे जाऊन लोन प्रोसेसिंग करायचंय किंवा लेट्स से तुमचं प्रमोशन झालं HDCM करून तुम्ही तुमच्या क्रेडिट ऑफिसला गेले, क्रेडिट अप्रेझलचं तुमच्याकडे काम आलं, तुम्हाला माहिती व्हायला नको की वर्किंग कॅपिटल किती कुठल्या बेसिसवर कॅल्क्युलेट करायचं, सीसी किती द्यायची. सांगा बरं मला, सीसी कोणाला किती द्यायची असते, कशी कॅल्क्युलेट करतात, आहे का कोणाचं इथं काही आयडिया. सीसी किती द्यायची आहे, कॅल्क्युलेशन कसं होतं. आम्हाला डायरेक्ट सांगितले 25%. किती, 20 लाख किंवा 25 लाख, 25 पट असं सांगितलेलं आहे शिक्षकांसाठी. शिक्षकांसाठी 20 किंवा 25 लाख, 20 लाख किंवा 25 पट पगाराच्या, कमीत कमी पगार असतो त्याच्या 3 महिन्यात. ओके. आणि एखादा बिझनेस आला तर कमी पण चालतो. एखाद्या बिझनेसमॅनचे सीसीचं कसं कॅल्क्युलेशन. बिझनेसमॅनला सीसी नाही ना आपण दिली असते, आमच्याकडे तसं नाही. बरं. इतर बँकांचे कर्मचारी सचिन दादाभाऊ बडे. लेट से जर का तुम्ही जस्ट फॉर एक्झाम्पल या बँकेतून दुसऱ्या बँकेत गेले, लेट से तुम्ही कमर्शियल बँक मध्ये गेले, आता तिथं तर तुम्हाला माहिती असावं की यार सीसी कशी कॅल्क्युलेट करतात, काय मेथड्स आहेत, 2-3 मेथड्स आहेत. आता मी इथं फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला ते मेथड्स तर नाही शिकवत बसणार, ओके, कारण की ते कोऑपरेटिव्ह क्रेडिट अँड बँकिंग या सब्जेक्ट मध्ये ते मेथड्स झालेले आहेत. MD कोरडे सरांनी ते तुमचे मेथड्स घेतलेले आहेत, मला आठवतंय ते लेक्चर मध्ये. वर्किंग कॅपिटलचं असेसमेंट कसं करायचं, अप्रेझल कसं करायचं, ह्याचे 3-4 मेथड सांगितल्या होत्या कोरडे सरांनी. जर का कुणाला आठवत असेल तर टंडन कमिटी मेथड, अजून एक 2 मेथड्स होती. सो ते कॅल्क्युलेट करताना काही रेशिओज होते
की जसं की आता तुमच्या समोर असतो एकदम इम्पॉर्टंट रेशो तो म्हणजे CD रेशो असेल, किंवा सेल्स टू लेट से डेटर कलेक्शन रेशो असतो एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या व्यवसायाचा किंवा एखाद्या सोल प्रोप्रायटरचा. प्रॉफिट शेअरिंग रेशो असतो किंवा प्रॉफिट रेशो असतो, ज्याला अर्निंग्स रेशो पण म्हणतात. यील्ड रेशो असतो. हे का रेशो इम्पॉर्टंट आहेत की समोरचा व्यवसाय किंवा समोरचा जो बिझनेस आहे तो कमवतो किती आणि त्याची स्टॅबिलिटी किती आहे हे समजणं गरजेचं आहे. तुम्ही आज या डेस्कवर बसलेले आहात, कदाचित त्या डेस्कवरती या नॉलेजचं काही काम नसेल, बट यू नेव्हर नो. तुम्ही ज्यावेळेस हायर लॅडर वरती जाता त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात, या सगळ्या गोष्टी अभ्यास करायला लागतात. सो त्या केसमध्ये हा सब्जेक्ट आता त्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. आता ऍज सच सगळे पार्टिसिपेंट्स म्हणतात कॉस्टिंगचा आम्हाला काय उपयोग, कॉस्टिंगचा आम्हाला काय उपयोग. बट एक लक्षात घ्या, तुम्ही बँकेत आहात, तुम्ही आज विविध अशा कस्टमर्सशी डील करता की जे खूप वेगवेगळ्या क्षेत्रात नाहीत. कुणी मॅन्युफॅक्चरिंग मधनं आहे, कुणी सर्व्हिसेस मधनं आहे, कुणी कुठल्या दुसऱ्या इंडस्ट्री मधनं आहे. आता प्रत्येकाची रिक्वायरमेंट ही वेगळी असते. लोन रिक्वायरमेंट असेल, फायनान्सिंग रिक्वायरमेंट असेल, ती रिक्वायरमेंट असेस करणं, त्याच्यासाठी तुम्हाला त्या इंडस्ट्रीचे, त्या व्यवसायाचे, त्या सर्व्हिसेसचे फायनान्शियल अनालिसिस करता आलं पाहिजे. तुम्हाला ते समजलं पाहिजे. मी फार मोठे मोठे शब्द वापरतोय, पण तुम्हाला बेसिक, जसं बेसिक बॅलन्स शीट रिडिंग आहे, मी तुमच्या मागच्या सेमिस्टरला पण घेतलंय की बाबा बेसिक बॅलन्स शीट वाचता आली पाहिजे तुम्हाला, त्याच्यातनं काही रेशिओज काढता आले पाहिजे जे फायनान्शियल मॅनेजमेंटच्या सब्जेक्ट मध्ये असतात. सो हा उद्देश आहे बेसिकली की आता कॅपिटल बजेटिंग नावाचा एक चॅप्टर असतो किंवा इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स नावाचा चॅप्टर असतो. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्येच हे सगळे चॅप्टर्स आहेत. तर नक्की हे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स काय आहेत, तुम्ही कुठल्या ऍसेट मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, हे पर्सनली पण इम्पॉर्टंट आहे तेवढंच. म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चॅप्टर्स जेव्हा आपण शिकतो ना, जेव्हा आम्ही इन्व्हेस्टमेंट डिसिजन चॅप्टर शिकवतो किंवा इव्हन आम्ही ज्यावेळेस चार्टर्ड अकाउंटन्सी करताना हे चॅप्टर शिकलो, आता आपल्याला काय चार्टर्ड अकाउंटंट बनायचंय का, तसं नाही. बट हे चॅप्टर शिकवताना आपल्याला एक गोष्ट कळते की आपलं फायनान्स जे आहे, लेट से आपल्याकडे लिमिटेड फायनान्स आहे, तर ते लिमिटेड फायनान्स आपण कसं अलोकेट करायचं, त्याच्यातनं आपण ऑप्टिमम आपली म्हणजे युसेज आपण किती करू शकतो हे कसं फाइंड आउट करायचं. सो या सगळ्या गोष्टी या कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंटच्या सब्जेक्ट मध्ये आपण शिकूया. कोणी वाचलंय का कॉस्ट अकाउंटिंग फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल? ग्रॅज्युएशन मी तर कॉमर्स वाले कोण आहेत आणि त्यांना असं काही सब्जेक्ट वगैरे होता का? नो, एक पण नाही. बरं, ठीक आहे. एनिवेज, सो कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपण काय काय शिकणार आहे? फार बेसिक चॅप्टर्स आहेत, जास्त चॅप्टर्स नाही आहेत. की बेसिकली कॉस्ट अकाउंटिंग असतं काय आणि कॉस्ट अकाउंटिंग करायचं का असतं. आता अकाउंटिंग म्हणलं आपण की अकाउंटिंग मध्ये काय येतं, फक्त आपण बघतो नुसतं अकाउंटिंग म्हणतो, त्या अकाउंटिंगला फायनान्शियल अकाउंटिंग म्हणतात. जे तुम्ही करता, जे तुमचे टॅलीमध्ये जे तुमचं अकाउंटिंग होतं, तर ते फायनान्शियल अकाउंटिंग झालं. तुमच्याकडे ऍक्च्युअल मध्ये किती पैसे आले, ऍक्च्युअल मध्ये किती पैसे गेले, दॅट इज फायनान्शियल अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय? पहिली गोष्ट तर कॉस्ट म्हणजे काय सांगा बरं. मूल्य ठरवणे. परत किंमत ठरवणे. हा, मूल्य किंवा किंमत ठरवणे. नाही, ते कॉमर्सला होतं, बीकॉम झालं, बीकॉम एमकॉम ला. कॉस्टिंग म्हणजे एका प्रोडक्टची किंमत, कॉस्ट किती येते, प्रोडक्शन कॉस्ट असेल किंवा जे काम करणारे एम्प्लॉई, प्रॉफिट झालं तर पर हेड किती प्रॉफिट, असे मिनिमम एक काढणं, थोडक्यात त्याचं युनिट काढणं. बरोबर. पेन बनवायचा आहे
तर पेनची कॉस्ट काय आणि पेनची प्राइस काय याच्यात फरक आहे. तुमच्याकडे एखादा समजा तुमच्याकडे रेनॉल्ड्स आलं, रेनॉल्ड्सचा पेन आहे, रेनॉल्ड्स आलं आणि रेनॉल्ड्स म्हणलं की मला कर्ज हवंय का, तर मला एक प्लांट सेटअप करायचा आहे. बरं, कशाचा प्लांट सेटअप करायचा आहे, तर मला हा रेनॉल्ड्सचा जो काही पेन आहे त्या पेनसाठी प्लांट सेटअप करायचा आहे. बरं ठीक आहे, मग आता हा पेन बनवण्यासाठी किती खर्च येतो. मग तू पेन, आता प्राइसिंग ही कंपनीची पॉलिसी आहे की प्राइस किती ठेवायची ती नंतर, बट प्राइस ठेवण्याआधी कॉस्ट काढतात. तुम्हाला एखादं प्रॉडक्ट बनवता येणार, बनवण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो आहे कॉस्ट. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, तर तो जो खर्च आहे ना तो रेकॉर्ड कसा केलाय तुम्ही, तो खर्च मॅनेज कसा केलाय. आता हा पेन बनवण्यासाठी तुम्हाला काय काय लागतं. एक लागतं मटेरियल, मटेरियल लागतं ना, पेन बनवायचं तर प्लास्टिक लागतं, हे लोखंडी किंवा मेटलची निप असती, ही निप लागती. तुम्हाला हे असे डेकोरेटिव्ह काही गोष्टी असतील तर हे लागतात. कॅप असेल तर कॅप लागते. आता ती पण प्लॅस्टिकची असते, सो त्याला आपण प्लॅस्टिक मध्ये घेऊ. मग प्रोडक्शन करण्यासाठी काय लागतं, रॉ मटेरियल लागतं. सर्व्हिस म्हणजे तुम्हाला त्या मटेरियल वरती काम करणारे लोक आहेत, म्हणजे लेबर आलं. तुम्ही तुमचं मटेरियल एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी पोहोचवता किंवा कुठलं रॉ मटेरियल जिथून बनतंय तिथून तुमच्या फॅक्टरी पर्यंत येतो. तुम्हाला ट्रान्सपोर्टची सर्व्हिस लागती. तुम्हाला फॅक्टरी चालवायला लाईट लागती, पाणी लागतं. येते का लक्षात मी काय बोलतोय. हे सगळं काय आहे तुम्हाला, हे जे मी सगळं, हे पेन बनवण्यासाठी या ज्या सगळ्या सामग्रीज लागतात, ह्या वस्तू लागतात, या सेवा लागतात, यांचा खर्च रेकॉर्ड कसा करताय तुम्ही, किती मेंटेन करताय, कसा मेंटेन करताय, याला कॉस्ट अकाउंटिंग म्हणतात. अगदी सिंपल भाषेत आहे की कॉस्ट ज्या इन्कर करतो, जे आपण खर्च एक्सपेंडिचर जे करतो कशासाठी, एखादं प्रॉडक्ट बनवण्यासाठी, एखादी सर्व्हिस देण्यासाठी, तर तो जो खर्च आहे तो आपण रेकॉर्ड कसा करतो, बस एवढं सिंपल. तो खर्च रेकॉर्ड कसा करतो, दॅट इज कॉस्ट अकाउंटिंग. समजलं इथपर्यंत बेसिक. येस नो, आवाज येत नाही, बंद झाला, झोपले, बोर व्हायला लागलं पहिल्याच 10 मिनिटात. झोपले काय खरंच, बघताय तर खरं माझ्याकडे. हो नाही, काहीच नाही. 30 पार्टिसिपंट आहेत, सगळे असेच आहेत. ठीक आहे, मी पण शांत राहतो थोडा वेळ, बघूया. हा स्टँडर्ड रिस्पॉन्स आहे तुमचा की काही नाही बोलायचं, समोरचा येतो, प्रवचन देतो, निघून जातो. 3 वाजलेले असतात ते 4 वाजतात, एंड क्लास एंड. चलो गुड. एनिवेज, तर कॉस्ट अकाउंटिंग आता आपण बघितलं की कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय. ओके, कॉस्ट अकाउंटिंग का करायची, तर जसं आता यांनी सांगितलं की बाबा आपल्याला एक प्रॉडक्ट बनवायचं आहे, धुमाळजींनी सांगितलं की आपल्याला एक प्रॉडक्ट बनवायचंय, तर ते प्रॉडक्ट बनण्यापर्यंतची कॉस्ट कशी असते ते समजता आलं पाहिजे. तुमच्या पूर्ण बँकेचं एक बजेट बनत असेल, कसलं बजेट हो, की ही बँक पूर्ण वर्षभर कशी चालणार, या बँकेतून रेव्हेन्यू किती येणार, सॉरी नॉट बँकेतून, या ब्रांच मधनं रेव्हेन्यू किती येणार, आणि या ब्रांचला खर्च किती येणार. आज पीडीसीसीच्या सगळ्या ब्रांचेस ओन्ड बिल्डिंग मध्ये आहेत का रेंटेड बिल्डिंग मध्ये आहेत. तुमच्यापैकी जेवढे आहेत लोक सांगा बरं, तुमची ब्रांच जी आहे ती रेंटवर घेतलेली आहे की स्वतःची बिल्डिंग आहे.
हॅलो. रेंटवर बर, दरावडेजी म्हणतात रेंटवर घेतली. अजून बाकीचे? इथं किती जण असे आहेत की ज्यांची पीडीसीसीची ब्रांच किंवा तुमच्या बँकेची ब्रांच ही ठाणे डीसीसीबी असेल, अशी कुठली ब्रांच आहे की जी स्वतःच्या बिल्डिंग मध्ये चालली आहे? सांगा बरं. रेंटवर आहे. रेंटवर आहे, बरोबर. दिनकरजी पण म्हणतात रेंटवर आहे. अजून? रेंटवरती. तुमची कुठली ब्रांच आहे सर? टीडीसीसी स्वतःची बँक आहे, राजुरी. स्वतःची ब्रांच आहे. हो. बर, सगळ्यांची स्वतःची बिल्डिंग कुणाची आहे ती सांगा बरं. स्वतःचं ऑफिस कुणाचं आहे? सर आमचं हेड ऑफिस स्वतःच आहे, आमच्या ब्रांचेस अरे हेड ऑफिस नाही हो सर, अहो हेड ऑफिस तर स्वतःच असतं. असं क्वचित असेल Branches पण कोणीतरी की स्वतःच हेड आहेत. ऑफिस पण रेंटवर घेत. हा, आमचे ब्रांचेस पण सर स्वतः आहेत टीडीसीसी बँकचे. स्वतःच्या म्हणजे मालकीच्या, बँकेच्या मालकीच्या तुमच्या जागा आहेत? हा. आता तुमची ब्रांच तुम्ही म्हणले की रेंटवर आहे. टीडीसीसी बँकेच्या आमच्या काही ब्रांचेस स्वतःचे आहेत आणि काही रेंटवर आहेत. बरोबर. का बरं पीडीसीसी बँक काही ब्रँचेस स्वतःच्या घेतील, काही ब्रँचेस रेंटवर घेतील? का नाही सगळ्याच ब्रँचेस विकत घेत? खर्च वाढेल ना, तुम्ही कॉस्ट. सांगितलंय सर. हा, खर्च वाढणार ना, कॉस्ट. प्रत्येक ठिकाणी आता 300च्या 350च्या वर शाखा आहेत. प्रत्येक ठिकाणी जर ऍसेट घ्यायची म्हणली तर खर्च खूप मोठ्या प्रमाणावर येणार. पाटीलजी तुम्ही पण काहीतरी बोलत होतात. अगदी सिंपल उत्तर आहे सर, की खर्च आपल्याला बघायला पाहिजे ना, की आपण जी सर्व्हिस देतोय, आपण ज्या इन्फ्रास्ट्रक्चर मधनं जी सर्व्हिस देतोय, ती सर्व्हिस देण्याची कॉस्ट आणि आपण जे डिपॉझिटर्स कडनं उत्पन्न कमवतोय किंवा लोन दिल्यावरती आपण जे उत्पन्न कमवतोय ह्याच्यात फरक असला पाहिजे. नाहीतर आपण चालवतोय ती संस्था, त्याच्यात प्रॉफिट कसा होणार? तो प्रॉफिट डिफरन्स काढण्यासाठी इम्पॉर्टंट आहे की कॉस्ट असर्टन करणं. प्रॉफिट डिफरन्स काढण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे की कॉस्ट असर्टन करणं. हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे कॉस्ट अकाउंटिंगचा. आणि कॉस्ट अकाउंटिंगने आपल्याला समजून येतं एक्झॅक्टली की बजेट किती होतं आपलं. आता बजेट हा एक कॉस्टिंगचा भाग आहे बरं का. बजेट बनवतो म्हणतो ना आपण. आता तुम्ही सगळे तयार होताल किती तारखेसाठी? 2 तारखेला. 2 तारखेला ना बजेट? 2 तारखेला रविवार आहे. नाही हवी 3 तारखेला आहे. काय साहेब, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच राहतं ना बजेट. सगळे आता तयार होणार बजेटसाठी. आता हे काय, हे कधी बजेट काय हे कधी विचार केला का? बजेट पण कॉस्ट आहे, कॉस्टिंग आहे बजेट. कशाचं कॉस्टिंग आहे? भारताचं कॉस्टिंग आहे की कुठल्या सर्व्हिसला किती पैसा द्यायचा, कुठून किती रेव्हेन्यू मिळवायचं, हे सगळं काही, ह्या सगळ्याचं जे काही मोजमाप आहे हे कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये येतं. अंदाजपत्रक एक प्रकारे. अंदाजपत्रक, तेच बजेटला मराठीत अंदाजपत्रक म्हणतात. स्वतः अंदाजपत्रक बनवणं पण कॉस्टिंग मध्ये येतं. तुम्ही एखादं प्रॉडक्ट जर का लॉन्च करत असाल किंवा एखादे सर्व्हिस जर का देत असाल तर एक स्टँडर्ड कॉस्ट मनात घेऊन चालतात की बाबा मला जनरली असं बघा, बरेच जण आपण करतो बघा, एखाद्या हातगाडीवरती जर का गेलो काही खायला तर आपण एक असं जस्ट वरती अंदाज करतो. हॅलो, थोडस माईक बंद करता संकेत? आपणच करूया. ठीक आहे. एनिवेज, सो आपण कुठल्याही हातगाडीवरती गेलो किंवा कुठल्याही छोट्याशा स्टॉल वरती गेलो फूडच्या, तिथं आपण काय करतो? कॉस्टिंग काढतो बघा, त्याचं लगेच मोजमाप करायला चालू करतो.
भाडं एवढं असेल, हे तेवढं असेल, ते एवढं असेल, पुढे येणारं उत्पन्न एवढे वडे विकले तर एवढं उत्पन्न येईल. हे बेसिकली कॉस्टिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. आता फायनान्शियल मॅनेजमेंटचा जो भाग आहे ना, हा सगळ्यात पहिलं कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला येणारे जे फंड्स आहेत, कॅपिटल स्वरूपात असतील किंवा लोन स्वरूपात असतील, तर ह्या फंड्सचं मॅनेजमेंट कसं करायचं. तुमच्याकडं आता बँकेत फंड्स कशाच्या स्वरूपात येतात, कॅश येते, तुम्ही सगळे मोजताय आता, डिपॉझिट्स येत आहेत. हे डिपॉझिट्सचं मोबिलायझेशन कसं करायचं, हे डिपॉझिट्सचं मुवमेंट कशी करायची. सो दॅट इज फायनान्शियल मॅनेजमेंट. आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, हे तुमचे सगळे जे ऑपरेशन्स आहेत, हे ऑपरेशन्स कसे चालू राहिले पाहिजे, हे ऑपरेशन्स चालवताना मला किती कॉस्ट आली पाहिजे, मी किती कॉस्ट इन्कर केली पाहिजे. एक खूप खूप मजेशीर आणि सोपी गोष्ट सांगतो. तुमच्या ब्रांच मध्ये किती लोक आहेत बघा बरं, किती लोक आहेत सांगा मला. 4. प्रदीपजी म्हणले 4 ना. येस. आता मला सांगा प्रदीपजी, 4 लोकांमध्ये तुमचं काम होतंय का हो? हा, नाही होत, करावं लागतं. काय करायला लागतंय मग, ओव्हर टाइम करायला लागतोय का? करायला लागते ना, जास्त प्रमाणापेक्षा जास्त काम करायला लागते. का बरं करायला लागत असेल, कधी विचार केला की आपल्या बँकेत 4च लोक का? तुम्ही तर केला, पण मग मॅनेजमेंटनी केला का, की आपल्या त्या ब्रांच मध्ये, तुम्ही कुठल्या ब्रांचला आहात? विठ्ठलवाडी. हॅलो, हा, विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी ब्रांचला. आता विठ्ठलवाडी ब्रांचला 4च लोक का ठेवायची, 4 पेक्षा जास्त का नाही ठेवायची. किंवा लेट्स से आकुर्डी ब्रांचला 3च लोक का ठेवायची, 4 लोक का नाही ठेवायची, किंवा 2 लोक का नाही ठेवायची एक्स्ट्रा. सो हे त्याच्या मागचं कॉस्टिंग आहे. आपण म्हणतो की रिक्रुटमेंट नाही होते, म्हणजे आपण इन द सेन्स जनरल पब्लिक म्हणते रिक्रुटमेंट होत नाही, सगळं काही आदांतरी चाललंय, कमी मॅनपॉवर मध्ये जास्त काम करायला लागतंय. बेसिकली त्याच्या मागं ना हे कॉस्टिंग आहे, की आज जर का मी 4 लोक एक्स्ट्रा घेतली तर त्यांचे माझे फिक्स्ड कॉस्ट आहे, मला त्यांना कंटिन्युअसली सॅलरी द्यायची. सो दॅट बिकम्स माय फिक्स्ड कॉस्ट. त्याच्याबरोबर काही व्हेरिएबल कॉस्ट पण येते, त्यांना त्यांच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवरती काही ना काहीतरी द्यायला लागतं, किंवा नॉट जस्ट त्यांना, व्हेरिएबल कॉस्ट मध्ये अजून इतर पण कॉस्ट येतात. सो ह्या कॉस्टिंगच्या अँगलने विचार करताय की व्यवसाय कमीत कमी कसा खर्च करेल आणि जास्तीत जास्त कसा नफा मिळवेल, हे फोकस करतो. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये तो काय करतो, की माझ्याकडे आलेला पैसा मी कुठल्या कुठल्या रिसोर्सेस मध्ये लावू आणि कसा जास्तीत जास्त इन्कम कमवू. सो दॅट इज बेसिकली फायनान्शियल मॅनेजमेंट. किंवा आहे तो पैसा कमीत कमी कसा खर्च करायचा, आहे तो पैसा त्याच्यातून जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळवायचं. सो बेसिकली हे सांगण्याचं जे काही मेथडॉलॉजी आहे, सब्जेक्ट आहे, तो म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? एकदम सोप्या भाषेत हो. केलंय. काय लोकांना कॉस्टिंग वाचलं, कॉस्ट अकाउंटिंग वाचलं की असं होतं की यार काय आता हे कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे आता अकाउंट बिकाउंट काढायला लावतं काय, काय कॉस्टिंग करायला लावतं काय. तसं तर काम तेच आहे, कॉस्टिंग काढणंच आहे. तुमचं पहिलं जे असाइनमेंट आहे किंवा पहिलं जे तुमचं काय म्हणतात त्याला, प्रॉब्लेम म्हणा पेपरचा किंवा टास्क म्हणा कॉस्टिंगचा, हा तोच असतो की खर्च काढायचा. पूर्ण एखादी XYZ संस्था चालवण्यासाठी लागणारा खर्च काढायचा. आता त्याच्यात मग तुम्हाला सगळ्यात पहिलं तर काय समजलं पाहिजे, की बाबा कॉस्ट कोणत्या,
म्हणजे कॉस्टचं क्लासिफिकेशन, कॉस्टचं बायफर्गेशन समजलं पाहिजे. आता मला सांगा, हा पेन बनवायचा आहे, या पेनला प्लॅस्टिक लागतं का हो? येस नो? हो हो. ओके. या पेनला मला सांगा पेट्रोल किंवा डिझेल लागतं का? नाही. नाही लागत. आता मी पहिल्यांदा जेव्हा विचारलं पेनला प्लॅस्टिक लागतं का, तेव्हा तुम्ही म्हणले येस लागतं. दुसऱ्यांदा विचारलं पेट्रोल किंवा डिझेल लागतं का, तर तुम्ही म्हणले नाही लागत. मी म्हणतो पेनला पेट्रोल आणि डिझेल पण लागतं. लेबल कॉस्ट मशीनला वगैरे फ्युएल लागत असणार. बरोबर बरोबर. मला सांगा, हा जो पेन आहे, ह्या पेन साठी मला वॉचमनचा पगार इम्पॉर्टंट आहे का नाहीये? वॉचमनचा पगार द्यायला लागेल का मला? हा लागेल. त्यात काय सगळे फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट येणार सगळ्या. सिक्युरिटी चार्जेस ह्या पेनच्या कॉस्ट मध्ये पकडायचे का नाही पकडायचे? हा पकडावं लागतं. गुड, पकडावं लागतं. सो ह्याच्या मागचं हे काय लॉजिक काय आहे? मी आता हे सगळे प्रश्न विचारण्यामागचं थँक्यू. एक प्रॉडक्ट बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या कॉस्ट लागतात त्या क्लासिफाय करायच्या. त्याच्यात डायरेक्ट कॉस्ट असती आणि इनडायरेक्ट कॉस्ट असती. हे दोन बेसिक क्लासिफिकेशन आहे. कुठली? डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट म्हणजे काय? जी वस्तू बनवायची आहे तिला जी कॉस्ट डायरेक्टली आपल्या समोर डोळ्यासमोर दिसून येते ना, जसं पेन आहे तर प्लॅस्टिक हे डायरेक्ट कॉस्ट आहे, इंक हे डायरेक्ट कॉस्ट आहे, हे जे मेटल आहे हे मेटल डायरेक्ट कॉस्ट आहे. त्याला आपण रॉ मटेरियल म्हणू थोडक्यात. सो ही झाली डायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे काय? इनडायरेक्ट कॉस्ट इतर म्हणजे खर्च, डायरेक्ट कॉस्ट सोडून इतर खर्च. असा खर्च जो डायरेक्टली या पेन मध्ये काही दिसून येत नाही. म्हणजे जसं मी पेट्रोल विचारलं ना, किंवा पेट्रोल किंवा डिझेल फ्युअल, आता तुम्हाला इथं समोर काही दिसून येते का? याच्यात काही पेट्रोल आणि डिझेलचा काही संबंध नाही. पण हे जे प्लॅस्टिक आहे हे रॉ दाण्यापासून पेनच्या साईज मध्ये मोल्ड करण्यासाठी मला मशीन लागली. ती मशीन चालवण्यासाठी मला एकतर इलेक्ट्रिसिटी लागली किंवा पेट्रोल लागलं किंवा डिझेल लागली. जनरेटर बेस्ड असेल ते तर फ्युएलवर चालणारी असेल तर शक्यतो फ्युएलवर नाहीच आहे. इलेक्ट्रिसिटी लागली मला. सो इलेक्ट्रिसिटी ही डायरेक्टली कुठं पेन मध्ये नाही दिसून येते मला, पण प्लॅस्टिक मला डायरेक्टली पेन मध्ये दिसून येते. सो इथं दोन फरक आहेत. एक आहे डायरेक्ट कॉस्ट, एक आहे इनडायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट म्हणजे जी समोरासमोर तुम्हाला दिसून येते. इनडायरेक्ट म्हणजे जी कुठेतरी लपलेली असते, कुठली तरी छुपी कॉस्ट असते, तर त्याला म्हणतात इनडायरेक्ट कॉस्ट. आता डायरेक्ट मध्ये पण तीन प्रकार आहेत: मटेरियल, वेज आणि ओव्हरहेड. मटेरियल म्हणजे तर मी आता सांगितलं प्लॅस्टिक हे झालं डायरेक्ट मटेरियल. लोखंड म्हणजे निप, ही जी निप आहे ही झाली डायरेक्ट मटेरियल. त्यानंतर डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस म्हणजे काय? आता हा पेन बनवण्यासाठी एखादी मशीन लाईन आहे आणि त्या मशीन लाईन वरती जो काम करतोय, त्या मशीन लाईन वरती जो काम करतोय तो डायरेक्टली या पेनला टच करतो. त्याचं काम आहे ह्या पेन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इम्पॉर्टंट काहीतरी योगदान आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आता प्लॅस्टिक तुम्ही एखाद्या मोल्ड मध्ये टाकताय आणि तो मोल्ड प्रेस करायचा आहे, तर त्या प्रेसिंग साठी एखादा लेबर ठेवलाय, तर दॅट बिकम्स अ डायरेक्ट लेबल. कारण की त्यांनी प्रेस केल्याशिवाय हे मोल्ड बनणार आहे का? नाही बनणार. रिफिलिंग असेल तर त्यांनी रिफिल केल्याशिवाय होणार नाही, तर तो झाला डायरेक्ट वेजेस. जे रॉ मटेरियल आहे त्याला फिनिश गुड्स मध्ये कम्प्लिटली कन्वर्ट करण्यासाठी जे कुठले हात लागतात ना, हात लागतात त्या रॉ मटेरियल, ते झाले तुमचे डायरेक्ट वेजेस. ओके. आता मला सांगा
तिसरं आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सॉरी डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? असे खर्च जे आपण इंडिव्हिज्युअली एक कॉस्ट युनिट जे असतं किंवा एक कॉस्ट सेंटर जे असतं त्याला आपण स्पेसिफिकली इंडिव्हिज्युअली आपण ते अलॉट करू शकतो. ओके, असं काही एक्सपेन्सेस जे आपण इंडिव्हिज्युअली अलॉट करू शकू. जसं की तुम्ही एखादी आता ही पेन मॅन्युफॅक्चरिंगच एक्झाम्पल घेऊ. हा पेन बनवण्यासाठी तुम्ही मशीन नाही घेतली, तुम्ही मशीन रेंटवर घेतली. म्हणजे नाही घेतली म्हणजे तुम्ही मशीन परचेस नाही केली, पण मशीन रेंटवर घेतली. आता तो जो रेंट आहे त्या मशीनचा तो तुमचा डायरेक्ट एक्सपेंडिचर झाला. का तो तुमचा डायरेक्ट एक्सपेंडिचर झाला? तो तुमचं रॉ मटेरियल फिनिश्ड गुड्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मदत करतोय. आता ती मदत ज्या खर्चावरती होती ती डायरेक्टली या पेन मध्ये दिसून आली पाहिजे. म्हणजे काय नाव लिहायचं असातला भाग नाही, पण तुम्हाला हे समजलं पाहिजे की ती मदत म्हणजे मदत इन द सेन्स तो जो आपण जो काही खर्च करतोय दॅट इज डायरेक्टली रिफ्लेक्टेड इन टू दिस पेन का कॉस्ट. क्लिअर आहे इथपर्यंत? हॅलो, आहेत का झोपले? हो हो हो, आहे. आता बेसिक्स ऑफ कॉस्टिंग आपण बघितले की डायरेक्ट एक्सपेंडिचर काय असतात, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर काय असतात. इनडायरेक्ट एक्सपेंडिचर वर आपण परत येऊ, पण तत्पूर्वी आपण काही बेसिक अकाउंटिंगचे टर्म्स पण बघूया. जसं की लेट्स से तुम्ही प्रॉफिट कसं मॅनेज करता हे कुठे येतं? प्रॉफिट मॅनेजमेंट. प्रॉपर प्रॉफिट मॅनेजमेंट कुठे येतं? हे येतं अकाउंटिंग मध्ये. अकाउंटिंग मध्ये कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉस. हा बरोबर, प्रॉफिट अँड लॉसला तुमचा प्रॉफिट येतो आणि तो प्रॉफिट नंतर कुठे जातो? तर प्रॉफिट अप्रोप्रिएशनला जातो. तो प्रॉफिट कुठे जातो? प्रॉफिट अप्रोप्रिएशनला जातो. सिमिलरली एक कॉस्ट जी आहे ती तर काय अशी कुठं अप्रोप्रिएशनला जाऊ नाही शकत, कारण की तुम्ही आधीच इन्कर करून बसता. बरोबर ना? तुम्ही खर्च आधी करता, प्रॉडक्ट रेडी करता आणि मग ते विकता आणि मग तुम्हाला येतं प्रॉफिट. खर्च तर आधी इन्कर होतोय ना आपलं, तो काय अप्रोप्रिएशन मध्ये येत नाही. मग ह्या केसमध्ये ज्यावेळेस तुम्ही खर्च आधी करताय, ज्यावेळेस तुमचं फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे ज्यावेळेस तुमचं फायनान्शियल अकाउंटिंग एखाद्या मटेरियलला किंवा सर्व्हिसेसला घेऊन एक्सप्लिसिट नसतं. एक्सप्लिसिट म्हणजे की हे असंच व्हायला पाहिजे, हे तसंच व्हायला पाहिजे आणि हे प्रीलिखित आहे. तर ज्यावेळेस तसं नसतं त्यावेळेस तुम्ही म्हणजे ज्यावेळेस इनडायरेक्ट कॉस्ट इन्कर करतो थोडक्यात, त्यावेळेस तुमचा जो कर्सर राहतो सॉरी नॉट कर्सर, कन्सर्न राहतो. तो कशा संदर्भात राहतो? तर आपले डायरेक्ट कॉस्ट कोणते आहेत आणि ते अलोकेट कसे करतोय आपण. आपले डायरेक्ट कॉस्ट कोणते आहेत आणि ते अलोकेट कसे करतोय आपण. अलोकेट म्हणजे काय की रॉ मटेरियल कॉस्ट आहे, तर ती रॉ मटेरियल कॉस्ट किती टाइम साठी आपण ती रॉ मटेरियल कॉस्ट वापरतोय. म्हणजे लेट्स से एक XYZ अमाऊंट ऑफ प्लॅस्टिक मी आणून ठेवलंय
ते प्लॅस्टिक माझं किती पेन्सला जाणार, त्याच्यात सेल किती होणार, त्याच्यात वेस्ट किती जाणार, हे सगळं कॅल्क्युलेट करणं इम्पॉर्टंट आहे फ्रॉम कॉस्ट अकाउंटिंग पॉइंट ऑफ. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? काय डाऊट? मी साइड बाय साइड तुमचं मटेरियल पण रेफर करतोय, कारण की आपल्याकडे सेशन्स कमी आहेत आणि ठीक आहे, आपल्याकडे सेशन्स कमी आहेत आणि मला खूप जास्त पोर्शन कव्हर करायचं आहे. सो व्हॉट आय विल डू इज, मी आता तुम्हाला बेसिक कॉस्ट, कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, परत कॉस्टचं क्लासिफिकेशन कसं करायचं, हे सगळं सांगितलं. इथपर्यंत काही डाऊट आहे का? एक 5 मिनिटं फक्त मला डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मग आपण थांबूया. नो डाऊट.